नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर शीतल आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद एक्सप्रेस। या चॅनलमध्ये तुम्ही आयुर्वेदाविषयी तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये आयुर्वेद कसं उपयोगी पडतो याबद्दल तुम्ही माहिती घेणार आहात। तर आज माहिती घेऊया सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय। सुवर्णप्राशन ही भारतीय समाजामध्ये अनेक काळ चालत आलेली परंपरा आहे, ज्याच्यामध्ये बालपणी म्हणजे जन्मताच किंवा बालगुटीमध्ये सुवर्णप्राशन वापरण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात की सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय, सुवर्णप्राशनमध्ये कोणती औषधी वापरली जातात, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत का, किंवा लहान बाळांमध्ये कुठल्या वयोगटापासून कुठल्या वयापर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन देऊ शकता। त्याचबरोबर ती 2 सुवर्णप्राशनच्या मध्ये अशी कोणती औषधं द्यावी की जेणेकरून तुमच्या मुलाची बुद्धीचा विकास अत्यंत उत्तम पद्धतीने होईल। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय। सुवर्णप्राशनमध्ये सोन्याच्या भस्माबरोबरच इतर मेद्य औषधी वापरली जाते, जसं की ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी यासारखी अनेक मेद्य औषधी याच्यामध्ये वापरली जाते। सुवर्ण भस्म याच्यामध्ये वापरल्याने या औषधांच्या गुणांमध्ये वर्धन होतं, कारण आयुर्वेदानुसार सोनं हा रसायन म्हणून गणला जातो। रसायन याचाच अर्थ शरीराच्या पेशींची पुनर्निर्मिती करणारं म्हणून सोन्याची गणना केली जाते। आयुर्वेदामध्ये अनेक औषधींमध्ये सोन्याचा वापर केला जातो। अनेक औषधांमध्ये सोनं तसेच सोन्याबरोबर इतर धातूही वापरले जातात। आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे खनिजे आढळतात, यामध्ये लोह, तांबे, मॅग्नेशियम यासारख्या धातूंबरोबरच सोनं हा एक धातू आढळतो। 1998 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका शोधात असं दिसून आलं की शरीरामध्ये 0.02% इतकं सोनं आढळतं। या सोन्याचा उपयोग इलेक्ट्रिक इम्पल्स ट्रान्समिशनसाठी की फॅक्टर म्हणून केला जातो। अनेक आयुर्वेदिक तसेच ॲलोपॅथिक औषधांमध्येही सोन्याचा वापर केला जातो। लहान मुलांमध्ये उशिरा बोलणे किंवा डिलेड टॉक यासाठी सुद्धा औषधं आयुर्वेदामध्ये आली आहेत। यामध्ये अनेक औषधींच्या जोडीला सोन्याचं भस्म वापरल्याचं आपल्याला दिसून येतं। आता हे सोन्याचं भस्म का उपयोगात आणलं जातं, तर अर्थातच यावरून आपल्याला असं दिसतं की सोन्याचा काही ना काही आपल्या मेंदूशी किंवा आपल्या मेंदूच्या पेशींची डेव्हलपमेंट करण्यासाठी काहीतरी उपयोग आहे। आता सुवर्णप्राशन कधी द्यावं, तर सुवर्णप्राशन हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला देण्यात येतं। प्रत्येक महिन्यामध्ये पुष्य नक्षत्र हे तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकता। 1 किंवा 2 दिवस प्रत्येक महिन्यामध्ये पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशीच तुमच्या मुलाला सुवर्णप्राशन देणं हे अत्यंत उत्तम आहे। आता सुवर्णप्राशन कधीपासून सुरू करावं याबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम दिसतो, त्यामुळे आयुर्वेदाच्या दिलेल्या गाईडलाईननुसार 0 ते 16 वर्षाचा काळ हा बालपण म्हणून गणला गेलेला आहे। या काळामध्ये शरीराची मानसिक आणि शारीरिक वाढ होत असते, त्यामुळे याच काळामध्ये सुवर्णप्राशन देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्राशन काही तोटे आहेत का, किंवा कोणत्या अवस्थेमध्ये सुवर्णप्राशन देऊ नये, असे काही लोकांचे प्रश्न येतात। याचं उत्तर असं आहे की सुवर्णप्राशन हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने सूक्ष्म प्रमाणात दिलेलं औषध असतं। याच्यामध्ये सोन्याचे प्रमाण अत्यंत सूक्ष्म करून वापरलेलं असतं, त्यामुळे हे औषध एक गृहण करणारं औषध म्हणजेच टॉनिक सारखं वापरण्यात येतं। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही सुवर्णप्राशन करू शकता। आता सुवर्णप्राशन कोणाकडे करावं, किंवा विकत आणलेलं सुवर्णप्राशन किंवा मेडिकलमध्ये मिळणारं कोणाकडूनही घेतलेलं सुवर्णप्राशन खरंच तेवढं ग्राह्य आहे का, तर याचं उत्तर असं आहे की जेव्हा तुम्ही एका वैद्याकडे जाऊन सुवर्णप्राशन घेता तेव्हा त्याच्यासाठी ती वैद्य किंवा ती व्यक्ती ही क्वेश्चनेबल राहते, किंवा औषधं देताना त्या वैद्याकडून किंवा त्या डॉक्टरकडून आपसुकच तुमच्या मुलाचं परीक्षण केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला सुवर्णप्राशन दिलं जातं। त्यामुळे सुवर्णप्राशन देताना नेहमी तुम्ही वैद्याकडूनच सुवर्णप्राशन द्यावं। तुमच्या जवळपास कुठले जे कोणी वैद्य असतील, जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असतील, त्या लोकांकडून तुम्ही सुवर्णप्राशन करा। मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की 2 सुवर्णप्राशनच्या मध्ये अजून अशा कोणत्या औषधं आहेत की ज्यांचा वापर केल्याने मेंदूची क्षमता अधिक उत्तम कार्यरत होते। याच्यामध्ये वचाघृत नावाचं औषध तुम्ही जर 2 सुवर्णप्राशनच्या मध्ये दररोज 1-1 चमचा तुमच्या मुलांना दिलं
तर तुमच्या मुलाची बौद्धिक क्षमता नक्कीच वाढू शकते। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्यतिरिक्त सुवर्णप्राशनविषयी काही शंका असल्यास मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर भेटूया पुढच्या वेळेस नवीन एका विषयाबरोबर। तोपर्यंत नमस्ते।